नमस्कार. तर आज आपण मोकलची रेसिपी पाहणार आहोत. खाण्यास एकदम मस्त आणि बनण्यास एकदम सोपा. परफेक्ट मेजरमेंट दिलेला आहे, त्याच्यामुळे तुमचा मोकल कुठेच चुकणार नाही. आणि जसं चुलीवर बनवतो तसाच सेम टेक्स्चर तुम्ही गॅसवर कसा आणू शकता हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. इथे मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे, जे आपण भातासाठी वापरतो तेच तांदूळ घ्यायचे आहेत. त्यांना एकदम स्वच्छ धुवून 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. पाण्यामध्ये भिजल्यानंतर असं चाळणीमध्ये काढायचं आहे, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जाईल. आता हे तांदूळ आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजायचे आहेत. आता तांदूळ आपले छान गुलाबी रंगावर भाजले गेलेले आहेत. तर आता ह्यांना आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता हे तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचे आहेत. तांदूळ जेवढे झाले असतील त्यानुसार मग आपल्याला पाण्याचं प्रमाण, गुळाचं प्रमाण आणि खोबऱ्याचं प्रमाण ठरवता येईल. आता हे पूर्ण तांदूळ माझे 1.25 वाटी झालेले आहेत. तर 1.25 वाटी तांदळासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मला थोडं कमी गूळ आवडतं म्हणून मी 1 वाटी घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त गूळ आवडत असेल तर 1.25 वाटी तांदळासाठी तुम्ही 1.25 वाटी गूळ घ्यायचा आहे. आणि 1 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे. आणि इथे मी 5 वेलची घेतलेल्या आहेत. आता हे जे भाजलेले तांदूळ आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. तर मिक्सरमध्ये वाटतानाच त्यामध्ये मी वेलच्या टाकलेल्या आहेत. तुम्ही हवं असेल तर नंतर वेलची पावडरसुद्धा वेगळी टाकू शकता. तर तुम्ही पाहू शकता एकदम असं रवाळ मी वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक पीठ तयार करायचं नाही. आता आपल्याला पाण्याचा अंदाज हवा आहे किती घालायचा आहे. तर आपण ही जी तयार पिठी केलेली आहे तांदळाची ती आपण मोजून घ्यायची आहे. तर ही सुद्धा 1.25 वाटीच येणार, म्हणजे जेवढे तांदूळ आहेत तेवढीच पिठी आपली तयार होणार. जेवढी पिठी तयार झालेली आहे त्याचे आपल्याला दुप्पट पाणी वापरायचं आहे. तर इथे ही 1.25 वाटी झालेली आहे, तर मी इथे 2.5 वाटी पाणी घेणार आहे. आता ज्या टोपामध्ये आपण मोकल बनवणार आहोत त्यामध्ये आपण घ्यायचं आहे तूप किंवा डालडा. मी इथे डालडा घेतलेला आहे. तर टोप जसं गरम होईल तसं आपला डालडा मेल्ट होईल. तर आपण पूर्ण जो टोप आहे त्याच्या आतल्या बाजूला सगळीकडे असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. असं डालडा आपण पूर्ण पातेल्याला लावला की जेव्हा आपला मोकल पूर्णपणे शिजून आपण त्याला पातेल्यातून बाहेर काढायला जातो तेव्हा तो अलगद निघतो. ह्यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते त्याच वाटीने आपण 2.5 वाटी पाणी इथे टाकलेलं आहे. लगेच आपण ह्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ वितळला की मग आपण ह्यामध्ये टाकायचं खोबरं आणि थोडीशी मी हळद घातलेली आहे मोकलला छान पिवळा कलर यासाठी. जर तुम्हाला हळद नको असेल तर तुम्ही यामध्ये जो बाजारात पिवळा कलर मिळतो फूड कलर तो सुद्धा इथे वापरू शकता. नंतर मग आपण लगेच पिठी यामध्ये घालायची आहे आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर हे मिश्रण थोडंसं आपण 2 ते 3 मिनटं उकळवून घ्यायचं आहे. थोडं घट्ट झालं की मग आपण लगेच गॅस स्लो करायचा आहे. आता हे आपलं ओलसर पण घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. व्यवस्थित आपण त्याला एकसारखं करून घेऊया आणि नंतर त्यावर आपण झाकण द्यायचं आहे. आता आपण तव्यावर असं हे टोप ठेवून घ्यायचं आहे आणि पहिला आपण 5 मिनटं गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्लो गॅसवर अर्धा तास आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. तर अर्धा तास झालेला आहे. तर आपण आता झाकण काढून बघूया. तर तुम्ही पाहाल तर थोडंसं तुम्हाला मध्यभागी हा ओलासा वाटेल, पण काही हरकत नाही. त्याच्या बाजूला आपण आता सुरी घालायची आहे आणि पाहायचं आहे तर आपली सुरी आहे ती क्लीन येत आहे. त्याला काही जास्त लागत नाही, म्हणजे आपला हा मोकल आता शिजलेला आहे. तर आता आपण काय करायचं, याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मोकल आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. तर त्याच्या आपण पहिला कडा सोडून घ्यायच्या आहेत. नंतर ताटामध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं. अगदी सहज निघतो. आता तुम्ही पाहू शकता खालून एकदम छान मस्त खरपूस भाजला गेलेला आहे, पण समोरील जी बाजू आहे तिथे थोडासा हा ओलसर आहे. तर अशा वेळी काय करायचं, पुन्हा आपण जे टोप आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही हवं असेल तर थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता पुन्हा. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपला हा मोकल आहे तो पलटी करून ठेवायचा आहे आणि पुन्हा आपण मोठ्या गॅसवर 5 मिनटं आणि नंतर स्लो गॅसवर 10 मिनटं हा मोकल भाजून घ्यायचा आहे. आता हा मोकल उलटा केल्यानंतर मी फास्ट गॅसवर 5 मिनटं, त्यानंतर गॅस स्लो करून 10 मिनटं शिजवून घेतला आहे. मोकल थंड होऊ दिलेला आहे. थंड झाल्यानंतर मी आता हा पातेल्यातून काढत आहे. तर अगदी सहज निघालेला आहे आणि जी बाजू आपल्याला खाली ओलसर वाटत होती ती सुद्धा छान खरपूस भाजली गेलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला मोकल आहे तो दोन्ही साईडने खूप छान मस्त भाजला गेलेला आहे आणि आपला मोकल आता तयार आहे.